हाँ जाना है? नहीं रहो ना यार, जा घर जाना है, घर जाना है। नहीं नहीं जाना, नहीं छोड़ के जाओ पंढरपुर। पंढरपुर नहीं छोड़ के जाएगा? हाँ दिल में भगवान है। दिल में भगवान है हाँ तो इधर ही रहना है। नहीं छोड़ के जाइबो। नहीं जाइबो? चाची दिल में भगवान है। अच्छा ठीक आहे, नाही जाइबो तो चाची राहील। के दिल में भगवान है। अच्छा चाची के बैठ दिल जा। में भगवान अरे ह्याला जायचं नाही म्हणते, त्यामुळे ह्याचा पत्ता काढा नको। नहीं जाना बोल रहे हो, बैठ जा। तर मित्रांनो सध्या आपण आहोत पंढरपूर बसस्थानकला। तर पंढरपूर बसस्थानकला येण्याचं कारण असं की जो आपल्या आश्रममध्ये सुनील कुमार नावाचा व्यक्ती आहेत, तर त्याचे भाऊ बांधव त्याला घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। तर मित्रांनो पंढरपूर बसस्थानकला येण्याचं कारण, तर सुनील कुमार जो आपल्याला परवा दिवशी आषाढी वारीच्या रात्री जो आपल्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये सापडला, त्याला घेण्यासाठी त्याचे भाऊ या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यांना अगोदर विचारतो कुठनं मिसिंग झालता, तर त्यांना मराठी जमत नाही तर हिंदीमध्ये आपण बोलूया। तो जो आपका सुनील कुमार जो है आपका कौन है? मेरा भाई है, सगा भाई है? कजन मौसी का लड़का है। अच्छा, तो कितने दिन हो वो मिसिंग हो गए? समथिंग 1 महीना हो गया है। 1 महीना हो गया। हाँ। कहाँ से मिसिंग हुआ था? भाई खल्ला स्टेशन से। बाइकला मतलब मुंबई से? हाँ मुंबई से। तो मुंबई में क्या करता है वो? मुंबई में काम करने के लिए आया था, फिर वो काम नहीं मिला तो वहाँ से भाई के साथ चेन्नई जा रहा था। अच्छा। बड़े भाई के साथ। अच्छा तो लोकल ट्रेन पकड़ने के लिए गया तो वहाँ पे मिसिंग हो गया। अच्छा, तो अभी वो तमिलनाडु बोलता है, बिहार बोलता है, एग्जैक्ट आपका लोकेशन कौन सा है? एग्जैक्ट हमारा लोकेशन है बेलीज बिहार। बेलीज बिहार? हाँ अच्छा, बिहार मधुबनी, मधुबनी। बट वो तमिलनाडु में पहले जॉब करता था। अच्छा ठीक आहे। तर मित्रांनो त्यांनी दिलेल्या माहितीनुसार का त्यानं म्हणलं की मुंबईमध्ये बोगीमध्ये कामासाठी आलो होतो, काम न भेटल्या कारणाने परत पुन्हा तो त्याच्या गावी जात असताना बस ट्रेनमध्ये झालेली गफलत आणि मागं पुढं झाल्यामुळे पंढरपुरात येऊन भटकला आणि 1 महिन्यानंतर तो आपल्याला सापडला। म्हणजे आता तो कुठं उतरला, नेमकं कुठल्या स्टेशनला उतरला हे आपल्याला माहीत नाही, पण ज्या दिवशी पंढरपुरात तो आला त्या दिवशी तो आपल्याला भेटला। मित्रांनो आता तो म्हणजे बिहार से हो ना? हाँ मैं बिहार से। तर एक गोष्ट सांगताना एक अभिमान आहे की आतापर्यंत आपण बिहारची एवढी माणसं घरी पाठवली आहेत की याला मोजमाप नाही। बिहार के बहुत लोग हमने घर पे भेजे। तर माणुसकीचं दर्शन या ठिकाणी बिहारच्या माध्यमातून थोडंफार तर होतंय। आपला मिसिंग झालेला माणूस शोधत त्याला घेण्यासाठी बिहारची लोक आपल्यापर्यंत येतात, ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे। तर असं मी का म्हणतो की आपण मध्यंतरी कोल्हापूरचा एक अनुभव घेतला। एकतर भावाला घ्यायला येत नव्हते आणि आल्यानंतर व्हिडिओ डिलीट करा म्हणून आपल्याला जबरदस्ती करत होते। त्याच्यानंतर परत त्यांचा भाव आपल्याला पंढरपुरात सापडले होते, आपल्याला काय म्हणतात की तुमच्याकडे घेऊन जावा, आम्हाला वेळ मिळल्यावर येतो। पण यांच्याकडे व्हिडिओ गेल्यानंतर 1 दिवसात यांनी आपल्यापर्यंत आले। तर ह्याला म्हणतात आपल्या असणाऱ्या माणसाची गरज। वेळ न घालवता गाडी आणलेली आश्रमला जाऊ, कारण आता 1 महिन्यानंतर तो भाऊ त्याच्या घरी जाणार, त्यामुळे त्याचे रिएक्शन घेणं खूप महत्वाचे आहेत आपल्याला। तर आता डायरेक्ट आपण त्याचे रिएक्शन तुम्हाला दाखवणार आश्रमला जाऊन। तो उसका शादी हुआ है क्या? नहीं हुआ ना, तो कुवारा आहे अभी तक। तर मित्रांनो त्याला वेळ न घालवता आश्रमला जाऊ, तर त्याचे रिएक्शन आपल्याला खूप महत्वाचे आहे की 1 महिन्यानंतर जेव्हा आपला भाव दिसणार आहे ते रिएक्शन काय असतील, ह्या रिएक्शनसाठी तो ह्याच आनंदासाठी आपण आज समाजामध्ये अशा गरजू लोकांना घरी पाठवण्याचं काम करतोय। व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा। सध्या आपण आहोत पंढरपूर बसस्थानकला, या दोघांना घेऊन जाऊया आणि फर्स्ट रिएक्शन मला त्याचं घ्यायचं आहे, तुमच्या भेटीला आणत आहे। व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा। तर मित्रांनो त्यांना आपण आश्रमला घेऊन चाललेलो आहोत। तर त्या भाऊचं नेमकं जो रिएक्शन आहे तो रिएक्शन आपल्याला घ्यायचा आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा। आता आपण थेट आश्रमला चाललोय। तर मित्रांनो आश्रमला येऊन पोहोचलेलो आहोत आपण। तर आता त्या भाऊचे आपल्याला रिएक्शन खूप महत्त्वाचे आहेत, तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा। तर त्या भाऊची रिएक्शन मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर मित्रांनो त्यांच्या भावांना घेऊन ना चलो आश्रममध्ये पोहोचलोय। तर आता त्या भाऊचं रिएक्शन घेणं हे लय आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। तर रिएक्शन किंवा हे समाजकार्य खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो। तर बघू त्याचं रिएक्शन काय येते। जाना है क्या?
हाँ जाना है नहीं रहो ना यार जादू बन गया तुम तो मित्रांनो त्याच्या हिशोबानं त्याला आनंद झालाय नक्कीच थोडीफार माहिती घेऊ आणि त्याचा निरोप घेऊ अच्छा या प्या आगे जा सगळेजण कसे झोपले ती किती वाजलेत बघा आता 10 वाजलेत आणि 10 वाजताच आपलं गडी आडवं तिडवं गावल तसं झोपले ती आहे काय बट आजा सामने है का गावल तसं झोपले ती अस्कल अहमद तुम जाने के हिसाब का आदमी नहीं है क्या बोलू नाही इधर ही रहो अभी तुम त्याच्यानंतर या धना खाली का बसले रे भेटू ना भाई आजा इधर आजा तर मित्रांनो थोडीफार त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांचा निरोप घेऊ वो मिसिंग का रिपोर्ट है आपके पास अरे कोई प्रॉब्लेम नाही तर अशा प्रकारे सर्व बांधव या ठिकाणी बसलेले आहेत बैठो उनके बाजू में बैठो यहाँ पे बैठो यहाँ पे आ जाओ बैठो यहाँ पे बैठो उसके बाजू में तो तुम जो यहाँ तक कैसे पहुंच गए उनको बताओ एक बार नहीं मेरे पास आने से पहले बम्बई से निकले थे ना ये तो बम्बई से कैसे आए पूछो उनको मुंबई से पहले कोई दिमागी हालत खराब है क्या इसकी ट्रेन से नाही तर मित्रांनो हे भाऊ आलेले आहेत उनका प्रॉब्लेम क्या है एक्चुअली अभी दिमाग से तो मेरे को कम लग रहा है कि जो जगह में वो मेरे को मिले थे हाँ तर मित्रांनो त्यांचा माणूस त्यांना घेण्यासाठी त्यांचे भाऊ बांधव आलेले आहेत त्यांना त्यांच्या ताब्यात देऊन टाकूया अभी आप इनको लेने के लिए आ गए हाँ तो आपका नाम पूरा मेरे को बता एक बार राजराम उपेंद्र राजराम उपेंद्र और आपका रोहन सिंह आप इनके कौन लगते हो ये तुम्हारे साथ आए हैं तो आप उनके भाई हो ठीक आहे तर ह्या भाऊचा भाऊ या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सुनील भाऊ तर नक्कीच यांच्या घरी जातील रिक्षा बोलवली आहे तर रिक्षा येईल आणि त्यांना घेऊन जाईल मित्रांनो कारण आता आपल्याला पुढची इथल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत ऑटो आ रहा है ऑटो आने के बाद आप चले जाओ हा भाऊ 2 दिवसापूर्वी आपल्याला सापडलेला आहे तर आपला जो नियम असतो की अगोदर घरचा शोध घेणे आणि घरचा शोध नाही लागला तर मग पोलीस व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपीचा आधार देणे पण अवघ्या 24 तासामध्ये ह्या भाऊचा घरचा शोध लागला फक्त 24 तासामध्ये त्यामुळं पोलीस व्हेरिफिकेशन करायची गरज नाही काय नाही त्यांचा माणूस हरवलेला आहे त्यांनी मिसिंग रिपोर्ट दाखल केली होती बायकाळामध्ये मिसिंग केला होता ना आपने बायकाळा पोलीस स्टेशनला त्यांनी मिसिंग केस नोंद केलेली होती त्याच्या सगळं डिटेल घेऊन अपडेट घेऊन त्यांचा माणूस त्यांच्या ताब्यामध्ये ओळख पटवून आपण त्या ठिकाणी त्याला त्यांच्यासोबत पाठवत आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा रिक्षा आल्यानंतर हे आपला निरोप घेऊन त्यांच्या गावी किंवा त्यांच्या राज्यात परत येतील बघू व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ फक्त तुमच्यामुळं कारण आज ह्याचा जर व्हिडिओ तुम्ही शेअर केला नसता तर आता घरचा पत्ता लागला नसता फक्त तुम्ही व्हिडिओ शेअर केला म्हणून भाऊच्या घरचा पत्ता लागलेला आहे तर धन्यवाद असं सहकार्य सपोर्ट राहू द्या आणि ह्या भाऊचा जो विषय आहे की आता तो घरी जाईल या घरी जाण्याचा श्रेय फक्त तुम्हाला कारण तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा त्यांचा जाताना आपण निरोप नक्की घेऊया मित्रांनो चला या भाऊला सोडा जाऊया या भाऊचा निरोप घेऊया तर आश्रममधून जाताना आश्रमचा निरोप घेताना भाऊ रिक्षा बाहेर बोलवली कारण आता मला इथंच थांबावं लागणार आहे दिवसभर इधर उसमें आया था इसमें जाएगा अभी है ना बढ़िया को खाना खाए वो क्या खा के जाता है ऐसे जाएगा अच्छा ठीक है बैठो ए रामपाल तेरा घर का पता बोले बिहार से आए इधर आ जा बैठ जा तू समझ में आ रहा है इसके बिहार में कहाँ बोलूं उनको पलेंचा बीघा कहाँ पे है वो पटना है क्या कुछ लोकेशन है पटना पलेंचा बीघा हाँ पटना
घर जाना है, हैं? घर जाना है, नहीं 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 जाना, नहीं, छोड़ के जाओ पंढरपुर। पंढरपुर नहीं छोड़ के जाएगा, हाँ, दिल में भगवान है। दिल में भगवान है, हाँ तो इधर ही रहना है, नहीं छोड़ के जाइबो। नहीं जाइबो, चाची दिल में भगवान है। अच्छा ठीक आहे, नाही जाइबो तो चाची राहिलं, के दिल में भगवान है। अच्छा चाची के बैठ दिल जा, में भगवान तर याला जायचं नाही म्हणते, त्यामुळे याचा पत्ता काढा नको, नाही जाना है बोल रहा है वो, बैठ जाओ. यांना कुरडोडी इस्तीमध्ये बसून द्या बरं का. चलो भाईजान, फोन करना पहुंचने के बाद हाँ? ओके शुक्रिया. तर भेट त्यांची शेवटची चाललेली ते मित्रांनो घरी. त्यांचा माणूस त्यांच्या ताब्यात दिल्यानंतर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही रक्षाच्या मार्फत त्यांना आपण पाठवलेला आहे. तर मित्रांनो अवघ्या 24 तासामध्ये घरचा पत्ता. अशक्य गोष्ट अशक्य करून कोण दाखवतं? तुम्ही आणि आपलं यूट्यूबचं चॅनल. म्हणजे यूट्यूबमुळं तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला आणि तुमच्यामुळं त्याच्या घरापर्यंत व्हिडिओ गेला. म्हणजे यूट्यूबची पॉवर, सोशल मीडियाची पॉवर आणि तुमची पॉवर एवढी आहे मित्रांनो की 24 तासात एखाद्याच्या घरचा पत्ता लावू शकतात. आणि घरचा पत्ता लागल्यानंतर समोरच्या माणसाची येण्याची बी इच्छाशक्ती तेवढी लागते. त्यांची इच्छाशक्ती होती म्हणून ते आपल्यापर्यंत आले आणि त्याला घेऊन गेले. मित्रांनो हा समाजकार्य कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. कारण एक दिवसात एक माणसाच्या घरचा पत्ता लावून त्याला घरी पाठवणं हे मित्रांनो खूप मोठं पुण्य आहे. पुण्याच्या वाटेकरी तुम्ही आहात आणि जे कोणी यूट्यूबचं मालक आहे ते आहे. कारण यूट्यूबमुळे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. यूट्यूब नसतं तर आपण त्याचा व्हिडिओ टाकला असता. यूट्यूबमुळं त्याचा व्हिडिओ यूट्यूबला आला, त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत आला, तुमच्यापर्यंत घरापर्यंत गेला. मित्रांनो हे समाजकार्य करत असताना एक मनामध्ये सार्थ अभिमान आहे की तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं आपल्याशी जोडले गेले आहेत जे आपला व्हिडिओ शेअर करतात, बघतात. धन्यवाद मित्रांनो. असं सहकार्य सपोर्ट राहू द्या. तोपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय. पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच आपली भेट होईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, मानाचा रामकृष्ण हरी. समाजकार्य कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.